हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। आज आपण एक खूप छान रेसिपी बघणार आहोत। जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा। तसेच आमच्या व्हिडिओला कमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा। वाव, हे बघा आपले हे रव्याचे लाडू इतके सुंदर झालेले आहेत। अगदी नवीन पद्धत आहे, करून बघा। सगळेजण अगदी आवडीने खातील, इतके छान मऊ लुसलुशीत झाले आहेत। आणि हे लाडू बनवताना आपल्याला पाक करण्याची गरज नाही आहे किंवा मावासुद्धा नको आहे। अगदी छान नवीन पद्धत आहे। चला तर मग बघूया आपण हे लाडू कसे बनवायचे आहेत ते। आज आपण रवा आणि नारळ ह्याचे लाडू बनवणार आहोत। ते पण आपण रवा दुधामध्ये भिजवून कसा बनवायचा ते बघूया। त्याच्यासाठी 1 कप मी हा बारीक रवा घेतलेला आहे। 1/4 कप ओला नारळ घेतला आहे, खवून घेतलेला आहे। आपल्याला पाहिजे तर आपण डेसिकेटेड कोकोनट पण वापरू शकता। आता हे आपण मिक्स करूया। मिक्स केलं आहे। आता आपण ह्याच्यामध्ये 1.5 कप दूध घालूया आणि आता हे सगळं मिक्स करून घेऊया। आपण रवा मिक्स केलेला आहे दुधामध्ये। आता हे आपण 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवायचं आहे। दोन टेबलस्पून तूप गरम करायला ठेवलं आहे। त्याच्यामध्ये आता आपण हे थोडे ड्रायफ्रूट्स घालूया। मी काजू, बदाम, किसमिस घेतलेलं आहे। ते थोडंसं आपण हे फ्राय करून घेऊया तुपामध्ये। आपण ड्रायफ्रूट्स थोडेसे फ्राय केलेले आहेत। आता हे आपण काढून बाजूला ठेवूया। आता ह्याच तुपामध्ये आपण रवा घालायचा आहे। 15 मिनिटं झालेली आहेत। आता हे आपण तुपामध्ये घालूया। त्याच कढईमध्ये आपण तुपामध्ये घातलेला आहे। आता हा रवा आपण छान अगदी मंद तव्यावरती भाजून घेऊया। हे थोडं सुकं झालेलं आहे। अजून आपल्याला थोडं कोरडं करून घ्यायचं आहे। आपण बघू शकता आता हे थोडं ड्राय पण झालेलं आहे आणि छान मोकळं पण झालेलं आहे। या स्टेजला आपण विस्तं बंद करायचं आहे आणि मिश्रण आपण कोमट होईपर्यंत बाजूला ठेवायचं। आता मिश्रण कोमट झालेलं आहे। आता ह्याच्यामध्ये आपण 1 कपाला थोडीशी कमी ही पिठी साखर घेतलेली आहे। मी पिठी साखर आपण मिक्सरमध्ये घरी बारीक करून घेऊ शकता। त्याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये जे आपण तळून ठेवलेले होते ड्रायफ्रूट्स ते घालूया आणि वेलची पावडर, वेलची पावडर पण घातलेली आहे। आता आपण हे सर्व मिक्स करूया। आपण हे सर्व अगदी छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे छोटे छोटे लाडू बनवून घेऊया। जर मिश्रण आपल्याला कोरडं वाटलं तर थोडंसं आपण गरम करून तूप घालू शकता। हे बघा कसे सुंदर झाले आहेत लाडू आपले। आता अशा प्रकारे आपण सर्व लाडू बनवून घेऊया। आपले सर्व लाडू आता वळून तयार आहेत। इतके छान मऊ लुसलुशीत झाले आहे। अगदी नवीन पद्धत आहे। ह्याच्यामध्ये आपण बघितलं असेल पाक पण करण्याची गरज नाही आहे किंवा मावासुद्धा त्याची पण गरज नाही आहे आपल्याला। हे अशा प्रकारे आपण अगदी छान लाडू बनवू शकतो। आता आपले हे लाडू सगळे सर्व करण्यासाठी रेडी आहेत। आणि हे ह्याच्यामध्ये एक टिप आहे की आपण हे फक्त 1-2 दिवसच फक्त बाहेर ठेवू शकतो। त्याच्यानंतर आपण फ्रीजमध्ये ठेवून 15 दिवस अगदी खाऊ शकतो। फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राइब करायला विसरू नका। यापुढे सुद्धा आपण अशा छान छान रेसिपीज बघूया। धन्यवाद।